नाशिक दौऱ्यावर आला. नाशिक दौऱ्यावर महायुतीमध्ये सुद्धा बैठक होती. जिथे बंधुत्व जिथे अर्ज मागे घेतात ते तिथे तसंच अर्ज घेतात. महाविकास आघाडी बीजेपीचे संकट मोचक, काल शिवसेनेचे संकट मोचक उदय सामंत होते, आज आता गिरीश महाजन रवाना झाले नाशिकला. एक लक्षात घ्या, विधान परिषदेच्या निवडणुका या काही सरळ मार्गाने होत नाही. या काही फार मोठं महाराष्ट्राची सेवा करायची आहे, राष्ट्राची सेवा करायची आहे, समाजाची सेवा करायची आहे म्हणून कोणी 50-50, 100-100 कोटी रुपये खर्च करत नाही. हे मी स्पष्ट बोलतो. आणि तेवढे प्रचंड प्रमाणात पैसे खर्च करून जे सेवा करायला जात आहेत त्या सेवेमागचं इंगित सगळ्यांना माहीत असतं काय सेवा आहे ती. ज्याच्याकडे पैसे आहेत मतदार विकत घेण्यासाठी तोच ही निवडणूक चांगल्या प्रकारे लढू शकतो. कार्यकर्त्यांची ही निवडणूक राहिलेली नाही. कार्यकर्त्यांची निवडणूक राहिली आहे का? अजिबात नाही. त्याच्यामुळे ह्याच्यावरती आता कोण संकट मोचक, कोण अमुक मोचक, हे काय राहिले? कसले संकट मोचक की माझ्या माणसाला निवडून आणायचं आहे, तू 100-150 कोटी रुपये खर्च करणार आहे, तो मतदारांना 5-5, 10-10, 20-20, 25-25 लाख रुपये देणार आहे. मतदार दोघांकडून पैसे घेतील, तिघांकडून पैसे घेतील आणि आपली पुढल्या 5 वर्षाची बेगमी करतील. याच्या पलीकडे ह्या निवडणुकांना आता अर्थ राहिला नाही. ज्या विधान परिषदेमध्ये एकेकाळी आचार्य अत्रे, बरं का, आचार्य अत्रे, ग.दी. माडगूळकर, ना.धो. महानोर असे अनेक, विठ्ठलराव हांडे असे अनेक मोठे मोठे, माननीय शरद पवार सुद्धा त्याच्यामध्ये होते, उद्धव ठाकरे होते, असे असंख्य ताकदीची आणि अभ्यासू माणसं या वरच्या सभागृहात जात होती. आता त्या सभागृहाचं डम्पिंग ग्राउंड झालेलं आहे. हे दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं. ज्या प्रकारे निवडणुका सुरू आहेत आता आणि यापूर्वी झाल्यात ते निकोप लोकशाहीचं लक्षण नाहीये, अजिबात नाहीये. नाशिकमध्ये काय होणार? नाशिक आमचा उमेदवार नाहीये. आता नाशिक मधली जी लढाई आहे ही महायुतीमध्येच होणार आहे. ज्याचा भाव जास्त, ज्याचा रेट जास्त, ज्याचा शेअरचा भाव जास्त तो निवडून येईल. मग संकट मोचक त्याच्यामध्ये काही करू शकत नाही पैशाच्या. तुमच्या नगरसेवकांना तुम्ही काही सूचना केल्या की नगरसेवक आमचे नगरसेवक विचारून नाही, या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच निर्णय देतील. हा निर्णय फक्त महाराष्ट्र नाशिक पुरता आहे का? अनेक भागामध्ये अशा प्रकारचा निर्णय, भले आमचे 10 मतदार असतील पण आम्ही त्याने भूमिका घ्यायला असतो. नाशिकमध्ये आम्ही सगळे मिळून साधारण 58, 59, 60च्या आसपास आहेत असं मला काल कळलं. मी काय या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मुद्दाम पडलो नाही. त्याच्यामुळे आता पाहू आम्ही. पण नाशिकमध्ये तुमच्या पक्षात शेवटच्या क्षणापर्यंत घोळ दिसून आला. उद्धव ठाकरेंपर्यंत काही उमेदवारांनी प्रत्यक्ष स्वतः संपर्क केला, उमेदवारी भरण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली. इथे असतील किंवा मग अनिल पाटील असतात, अनिल कदम असतील, आणि त्यांनी अखेरच्या क्षणी अर्जच भरला. पक्षामध्ये या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे नाशिकमध्ये कोणाला उमेदवारी द्यावी आणि कोणी लढावं या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नव्हता. ज्याची इच्छा असेल त्यांनी लढावं ही भूमिका होती आणि त्यानुसार जर कोणी स्वइच्छेने उमेदवारी अर्ज घेतला असेल तर तो त्यांचा प्रश्न होता. याच्यामध्ये उद्धव साहेबांना उगाच आणण्याचं काही कारण नाही. पण जे उमेदवार आपण बघतो आहोत, प्राजक्त तनपुरे एके दिवशी ते प्रवेश करतात, दुसऱ्या दिवशी त्यांची उमेदवारी. भारतीय जनता पक्षाला लाज वाटली पाहिजे. बघा, हे जे उमेदवारांची आपण नावं घेत आहे त्यांना उमेदवारी देण्याबाबत ज्यांनी दिली हे फार नैतिकतेचा टेंबा मिरवणारे जे जगातले सगळ्यात मोठे राजकीय पक्ष आहेत त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत ना, की आपण कालपर्यंत ज्या माणसावरती आरोप केले त्यांच्या कारखान्यावर, त्या व्यक्तिगत, ते कोर्टात जात होते, कोर्टात चक्रा मारत होते, त्यानंतर तुम्ही त्यांना विधानसभेतून माघार घ्यायला लावलं. हे दबावाचं राजकारण आहे. पण दबावाचं राजकारण जरी असलं तरी
आपण एक विचारधारा सोडून दुसऱ्या विचारधारेत जेव्हा प्रवेश करतो तेव्हा त्या प्रवेश करण्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे आणि त्यांना आपल्या प्रवाहात घेणाऱ्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे. हे माझं काय म्हणणं आहे. प्राजक्त तनपुरे यांचं सगळं आयुष्य हे काँग्रेस विचारधारेमध्ये गेलं. असे अनेक लोक आहेत. उद्योगपतींची मुलं, ठेकेदारांची मुलं, यांना तुम्ही विधान परिषदेमध्ये पाठवता. लाजा वाटत नाही का तुम्हाला? असं काय त्यांनी सामाजिक कार्य केलंय? कोणी असतील ते, मी असं म्हणत नाही की मी नावं घेत नाही कोणाची, पण आमच्यासारखे राजकीय कार्यकर्ते जे आहेत एका विचारधारेला चिडकून राहिले, काही मिळव असे आमच्यासारखे हजारो लाखो लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत. हा, पण तुमच्याकडे फक्त संपत्ती आहे, इस्टेटी आहेत, पैसे आहेत म्हणून तुम्हाला विधान परिषदेमध्ये आणायचं. अशा प्रकारे ही विधान परिषद आणि राज्यसभा नसलेली बरी असं मला अनेकदा वाटतं. अवमूल्य झालेलेच आहे. कोणी केलं? सुरुवात कोणी केली? सुरुवात कोणी केली असली तरी त्याचं पूर्ण अधपतन हे भाजपच्या काळात. भाजपविरोधात परत एकदा इंडिया आघाडी एकत्र येते. 8 तारखेला त्या संदर्भात एक बैठक दिल्लीमध्ये आहे असं निरोप वेणुगोपाल यांच्याकडून आलेला आहे. त्यांनी उद्धव दिवशी त्या संदर्भात चर्चा केलेली आहे. आता त्याचं नियोजन कसं काय करायचं ते आपण पाहू, आम्ही पाहू नंतर. उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित आता बघू, आज त्यांची आणि माझी भेट आहे. आम्ही चर्चा करणार आहोत सगळे मिळून आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेऊन आपल्याला कळवू. 6 तारखेला कॉक्रोच जनता पार्टीचे एक आंदोलन आहे. इतर काही लोक सपोर्ट करणार, आपला पक्ष सपोर्ट करणार काही? मला हा एक स्वतंत्र, कॉक्रोच जनता पार्टी हे एक स्वतंत्र पक्ष आहे किंवा स्वतंत्र संघटना आहे. ती एक मुवमेंट आहे, ती एक चळवळ आहे. सोनम वांगचुक यांचा कोणताही पक्ष नाही, असे अनेक लोक आहेत त्यांचा पक्ष नाही. पण त्यांना या राष्ट्रामध्ये जे काही सध्या उपद्व्याप सुरू आहेत आणि राष्ट्र अधोगतीला नेण्याचे जे प्रकार सुरू आहेत ते राष्ट्र वाचवण्यासाठी काही जर लोक एकत्र येत असतील तर त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या पाहिजे. म्हणजे या चळवळीला पाठिंबा, थेट म्हणजे पाठिंबा आहे. मी असं म्हणतो की ज्यांना हे राष्ट्र वाचवण्याची मनापासून इच्छा आहे त्यांनी अशा प्रकारच्या चळवळींना शुभेच्छा दिल्या पाहिजे. पण वैयक्तिकरित्या कोणी जाणार आपण? पाहू ना, पक्षात चर्चा होईल, पाहू. तर असं आहे की मुळात हे त्यांचं आंदोलन आहे, आधी त्यांना करू द्या. त्याचं राजकीय व्यासपीठ होता कामा नये, गोंधळ होता कामा नये. असंच एक आंदोलन 2014च्या आधी अण्णा हजारेंच्या माध्यमातून अख्ख्या देशाने बघितलं होतं. अण्णा हजारेंनी दिल्लीत जाऊन या धुरळांना पाठिंबा द्यावा, आम्ही स्वागत करू. अण्णा हजारेंनी राळेगणमधून उठावं आणि दिल्लीत जंतर मंतरला जाऊन हे जे तरुण मुलं जमणार आहेत त्यांना आशीर्वाद द्यावे, काही हरकत नाही. देशात एक मोठी घटना पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो आहे. तिथे तृणमूल काँग्रेसची सूत्र ही ममता बॅनर्जीकडून सुटत आहे, त्यांच्या हातातून जात आहे. आणि सेम जे महाराष्ट्रात घडलं शिवसेनेच्या बाबतीत असेल किंवा एनसीपीच्या बाबतीत असेल तेच सगळं आता पश्चिम बंगालमध्ये पुन्हा पाहिलं. हा देशभरामध्ये एकपक्षीय राजकारणाची त्यांनी केलेली मुहूर्तमेढ आहे. या देशामध्ये फक्त आमचाच पक्ष राहील, आमचाच पक्ष राज्य करेल, कोणताही प्रादेशिक पक्ष किंवा इतर अन्य पक्ष राहणार नाही. या दृष्टीने त्यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. पैशाच्या आणि निवडणूक आयोगाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या ताकदीवर. त्यानंतर शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस तोडली. त्याआधी पासवान यांचा पक्ष लोक जनशक्ती पार्टी तोडण्याचा असाच प्रकारे प्रयत्न झाला. आणि आता सगळ्यात महत्वाचं राज्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आधी गैरमार्गाने निवडणुका जिंकल्या. महाराष्ट्रात पण तशाच पद्धतीने निवडणुका जिंकल्या मोदी, शहा आणि फडणवीस आणि मिंदे या लोकांनी, आणि मग पक्ष फोडले. पश्चिम बंगालला तोच पॅटर्न आहे. पण लक्षात घ्या, हे तुम्ही जे करत आहात हे लोकशाही आणि देशासाठी चांगली गोष्ट नाही. याचा अर्थ तुम्ही राष्ट्रप्रेमी नाही, तुम्ही संविधान प्रेमी नाही, तुम्ही लोकशाही प्रेमी नाही, तुम्ही व्यापारी आहात आणि तुम्हाला फक्त राजकीय फायदा हवा आहे. भविष्यात आपल्याला समोर कोणी दुसरा उद्योग करायला उभा राहू नये या पद्धतीला, जसं अडाणीचं चाललेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही पक्ष फोडत आहात.
अद्याप बंगालमध्ये निवडणुकांचं वातावरण अजून पूर्ण संपलेलं नाही. आता शपथविधी झालाय आणि तुम्ही ममता बॅनर्जीचा पक्ष फोडताय, ममता बॅनर्जीचा लोकांवर हल्ले करताय, तुम्ही एक संदेश देताय, या देशामध्ये आम्हाला जे हवंय तेच आम्ही करू, आम्ही लोकांचे खून पाडू, आम्ही लोकशाहीची हत्या करू, आम्ही आमदार फोडू, खासदार फोडू आणि राज्य करू. नाही, पण राऊत साहेब, फुटणाऱ्या 60 आमदारांचं म्हणणं किंवा आक्षेप हा ममता बॅनर्जींवर नाही तर अभिषेक बॅनर्जींवर. हे 60 आमदार मी डोळ्याने पाहिलं, याच्यापैकी अनेकांना मी व्यक्तिशः ओळखतो. हे मी माझ्या डोळ्याने पाहिलं, हे अभिषेक बॅनर्जीचे पायाला हात लावून आशीर्वाद घेतो. पण आता समोर इतकी प्रबळ सत्ता आहे, पाशवी सत्ता आहे, ईडी, सीबीआय, सीआयडीच्या धमक्या दिल्या जात आहेत, कारवाया थांबवू असं आश्वासन दिलं जात आहे. आणि माझी जी माहिती आहे त्यानुसार या फुटलेल्या आमदारांना तुंडूंमधून आपल्याकडे 50-50 कोटी रुपये दिले होते, तिकडे साधारण 20 ते 25 कोटी रुपये दिले शुभेंदू अधिकारी यांना. राऊत साहेब, फक्त आणखी एकच प्रश्न आहे की राहुल गांधी सतत एक विधान करता आहेत की नरेंद्र मोदी यांना वर्षभराच्या पण मी पायउतार व्हावं लागेल. राहुलच्या आधी मी सुद्धा हे सांगितलं होतं, आपण विसरताय. हे कशाच्या आधारावर तुम्ही किंवा राहुल गांधी म्हणता? हे मी सातत्यानं सांगत आलो की या वर्षभरामध्ये पुढल्या नरेंद्र मोदी सत्तेवर राहतील असं मला दिसत नाही, आम्हाला दिसत नाही. ज्या परिस्थिती जागतिक आणि देशातलं चित्र मला दिसतंय, अस्वस्थता दिसते. कधीही बंडाची ठिणगी पडेल जनतेमध्ये, लोक रस्त्यावर येतील, लोकांचे खायचे वांदे होणार आहेत, अशा प्रकारचं आर्थिक स्थिती देशामध्ये दिसते. हे तुम्हाला पण सांगते पत्रकारांना, लक्षात घ्या. ममता बनर्जी पार्टी टूट रही है, इसका मतलब है मराठी शब्द। ममता जी की पार्टी नहीं टूट रही है, ममता जी की पार्टी को तोड़ा जा रहा है. कौन है पार्टी तोड़ने वाला नेता, आपको मालूम है? उनकी उम्र आपको मालूम है? वो लड़का हमारे साथ राज्यसभा में था, कुछ ऋतुवर्ण बैनर्जी वगैरह नाम है उसका, 1-1.5 साल के लिए था. उसमें इतनी हिम्मत नहीं है पार्टी तोड़ने की, मैंने देखा है उसको. उसके पीछे अमित शाह और शुभेंदु अधिकारी, पैसे का खेल. और जो विधायक टूट रहे हैं, जो आंकड़ा है, वो क्षमता तोड़ने की उस लड़के में नहीं है जो उनका नेता बन गया है. वो क्षमता उनकी नहीं है. उनके पीछे अमित शाह, जो महाराष्ट्र में हुआ, एकनाथ शिंदे के पास 8 विधायक थे, बाकी के 35 विधायक अमित शाह जी ने खुद फोन कर भेजे. सूरत में देवेंद्र फडणवीस जी ने भेजे, आप जाइए, ये मेरा आदेश है, नहीं तो आपके घर में ईडी सीबीआई आ जाएगी. पश्चिम बंगाल में यही हो रहा है. मैं इतना ही कहता हूँ. लेकिन ये खेल बीजेपी को महंगा पड़ने वाला है और उसमें देश भी खत्म हो जाएगा. तो कांग्रेस जनता पार्टी 6 तारीख को एक मोर्चा निकालने वाली है, क्या लगता है आपको कि मोर्चा निकल? देखिए, ये एक आंदोलन है, ये एक मूवमेंट है, ये एक सत्याग्रह है, और लोकतंत्र में इस प्रकार का आंदोलन का अधिकार सभी को है. मैंने सुना है कि कांग्रेस पार्टी के जो संस्थापक है वो विदेश से दिल्ली में आ रहे हैं और 6 तारीख को जंतर मंतर पर उनका आंदोलन है. जिसको भी देश के प्रति प्रेम है, देशभक्ति है, देश को बचाना है, लोकतंत्र को बचाना है, वो चाहे किसी भी पार्टी के हो, उस आंदोलन में सहभागी होकर देश की असली ताकत मोदी, शाह और उनके सरकार को दिखानी चाहिए. तो क्या उस आंदोलन में आप जाओगे? क्या मैंने क्या कहा कि नॉन पॉलिटिकल आंदोलन है. सबसे पहले उनको अपना काम करने दीजिए, बाद में हम देख लेंगे. तो अन्ना हजारे आपको लगता है कि अन्ना हजारे जैसे लोगों ने जाना चाहिए, जाकर आशीर्वाद देना चाहिए. आपने शुरुआत की थी उस वक्त इस प्रकार के आंदोलन की. तो अभी आपको लगता है कि देश खतरे में है, तो अन्ना जी ने जाकर जंतर मंतर या इधर जो युवा पीढ़ी वहां जमा हो रही है, वहां जाकर उनको आशीर्वाद देने का काम अगर अन्ना हजारे करते हैं तो बहुत बड़ी बात हो जाएगी. चलिए. महायुतीमध्ये खरं तर घुसघुस पाहायला मिळते. दोन्ही आमदारांनी, सत्तार असतील किंवा महेंद्र दळवी असतील, यांनी आपल्या मुलांचे अर्ज मागितले, मात्र नाराजी अत्यंत आहे. एकूण महेंद्र दळवी यांच्या पोस्टमध्ये बघा, एक प्रश्न असा आहे, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा.
त्यांच्या पक्षातल्या एखाद्या व्यक्तीने काय केलं मुलांच्या संदर्भात वगैरे त्याच्यावरती उत्तर देण्यासाठी आम्ही नाही आहोत. नाही राऊसाहेब एक हा. महत्वाचं होतं मध्ये तुम्ही परवा दिवशी विधान केलं होतं की ज्यांना पश्चाताप होतो आहे त्यांनी परत यावं, तर त्याचेही पडसाद उमटलेले आहेत. अनेक शिंदे गटातल्या आमदारांचं म्हणणं आहे की काही होऊ शकतं का किंवा तशी चाचपणी दिसते आहे. म्हणजे माझं तुमचं आवाहन काय होतं? माझं विधान नाही, मला प्रश्न विचारला. येस पण त्याच्यावर मला तुमचं प्रश्न काय विचारण्यात आला की असं काहीतरी आम्ही ऐकलंय की 2 पक्ष एकत्र होत आहेत. त्याला माझं उत्तर आहे की बातमी चुकीची आहे. अशी कोणतीही क्रिया प्रक्रिया कुठेही सुरू नाही. पण कोणाच्या मनात असं असेल की आम्ही चूक केली, आम्ही पश्चाताप केला, आम्ही महाराष्ट्राशी बेईमानी केली, आम्ही बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट यांच्या विचाराच्या आणि भूमिकेशी आम्ही प्रतारणा केली, असं जर कोणाला पश्चाताप होत असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं, माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा व्हावी आणि त्यातून मार्ग निघेल, एवढंच मी सांगतो. कारण तुमच्या पक्षाचे एक नेते अंबादास नाही, मला माहित नाही. बघा, ही पक्षाची भूमिका नाही. दोन सेना एकत्र आल्या पाहिजे. ही त्यांची दृश्य टीव्हीवर बघायला मिळतात जिथे अब्दुल सत्तार आणि ते एकमेकांना मिठी मारतात, हे पण समृद्धी आहे. तर यातून कार्यकर्त्यांनी काय बोध घ्यावा? कार्यकर्त्यांनी काही बोध घेऊ नये. कार्यकर्त्यांनी सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहावं आणि निर्णय घ्यावा.